हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आईज किचन. आजची रेसिपी आहे हराभरा कबाब. करून बघा, तुम्हाला निश्चित आवडेल. लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. अजून एक रिक्वेस्ट होती, व्हिडिओ नाही तुम्ही पूर्ण बघा. थँक्यू. त्यासाठी लागणारे साहित्य आहे, 2 बंच पालकचे घेतलेत, व्यवस्थित धुवून त्याला बॉईल करण्यासाठी घेतलेत. कोथिंबीर घेतली आहे, हँडफुल कोथिंबीर घेतली आहे. आणि पातीचे कांदे घेतलेत. पातीची कांद्याची पात ना ती चांगली लागते, तर तुम्ही घ्या. त्याला हँडफुल दंडीसहित कोथिंबीर घेतली आहे. त्यात एक वाटी भरून वाटाणे घेतलेत, हिरवे वाटाणे. 1 इंच अद्रक घेतलं आहे, 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडेसे लसूण. त्याला ना मी हाय फ्लेमवर वाफवायला ठेवत आहे. त्याला अप्रॉक्सिमेटली 5 ते 10 मिनटं. एकदा उकळी आले की त्याला तुम्ही बंद करू शकतात. जोपर्यंत आपलं हे बॉईल होते त्यात आता आपण चटणी करूयात. त्यासाठी पुदिना घेतला आहे, कोथिंबीर, एक अद्रकचा तुकडा आहे, लसूण आहे थोडंसं. त्याला बारीक करून खोबरं घाला. त्यात ना 1 चमचा मीठ घातलं, तुम्ही चवीनुसार मीठ घाला. ह्याच्यात ना 2-3 चमचे पालक. हे सगळं वाफवून झालं आहे, तर त्याला काढून साईडला ठेवा आणि थंड झाल्यावर त्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. हे पालकचं पाणी आहे ना, ते चांगलं असतं, तुम्ही त्याला टाकू नका. भात वगैरे बनवायला उपयोग होते किंवा वरण बनवायला पण उपयोगाला होतं. आपली ना पुदिन्याची चटणी रेडी आहे. त्याला फक्त वरून हे 4 मीडियम साईज बटाटे घेतले, त्याची साल काढून घ्या.
पालेभाज्यांना ना कोर्स ग्राइंड करून घ्या. हे थोडं जास्त झालं आहे. ह्याच्यापेक्षा माझा मिक्सरचा थोडा इश्यू होता ना, त्यामुळे ते जास्त ग्राइंड झालं आहे. आणि त्यात मग बटाटे तुम्ही स्मॅश करून घाला. बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवरची पावडर घाला. ह्याच्यात ना आपण थोडंसं मीठ आणि हळद घाला. ॲक्च्युली ना कोर्स ग्राइंड नाही झाल्यामुळे ना मला त्याच्यात थोडं बेसन भाजून घालावं लागतं. त्याला व्यवस्थित भाजून ना त्याच्यात मिक्स करा. त्यात ना क्रिस्पीनेससाठी मी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे. आणि त्यात ना आपण बेसन वगैरे घातलं आहे, त्यामुळे त्यातमध्ये थोडं तिखट घालते आहे. जेव्हा आपण बॉईल करताना ना 2-3 मिरच्या घालतो ना, ते इनफ आहेत. माझं थोडीशी क्वांटिटी वाढवली बेसन आणि तांदळाचं पीठ, त्यामुळे मी लाल तिखट घालत आहे. आता कबाब बनवण्यासाठी ना 1 चम्मचभर मी हातात घेते. त्याला प्रॉपरली कबाबचा शेप देते. शेप तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे कोणते त्याला देऊ शकता. त्याला ब्रेड क्रम्स लावा दोन्ही बाजूने. त्याला कोट करा व्यवस्थित. त्याला ना तुम्ही काजू लावू शकतात. हे ऑप्शनल आहे. काय काजू म्हणजे लावायचं असेल लावू शकतात. तेल गरम झालं की त्यात कबाब्स घालून घ्या आणि शालो फ्राय करून घ्या. त्याला गोल्डन ब्राऊन होजेपर्यंत तुम्ही हे शालो फ्राय करून घ्या. मस्त क्रिस्पी होतील.
मस्त क्रिस्पी कबाब रेडी टू ईट.